सगळे मजेत ना? वेलकम बॅक टू आवर चॅनल लर्न अकाउंटिंग विथ अक्षय. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग आणि गोल्डन रूल्स. इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंगमध्ये आपण शिकलो होतो की अकाउंटिंग कशी करावी, अकाउंटिंग का महत्त्वाची आहे, अकाउंटिंगची प्रोसेस काय आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी सांगितले होते प्रोसेसमध्ये पहिलं जर्नल एंट्रीज, त्याच्यानंतर एंट्रीज लेजरमध्ये पोस्ट करणे, त्याच्यानंतर मग ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याच्यानंतर फायनल बॅलन्स शीट. असे हे प्रोसेसमध्ये हे 5 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं जर्नल एंट्रीजसाठी आपल्याला गोल्डन रूल्स महत्त्वाचे आहेत. जर्नल एंट्री आपल्याला बनवायची असेल तर गोल्डन रूल्स यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवला होता गोल्डन रूल्सवरती. तो गोल्डन रूल्समध्ये 3 अकाउंट महत्त्वाचे आहेत. गोल्डन रूल्सचे बेस 3 अकाउंट आहेत. रिअल, पर्सनल आणि नॉमिनल. रिअल, पर्सनल आणि नॉमिनल. तर हे 3 अकाउंटचे 3 सेपरेट गोल्डन रूल्स आहेत आणि त्या बेसवरती आपण जनरल एंट्री मारू शकतो. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहात, ज्यांना गोल्डन रूल्स माहीत नाही, तर तो दुसरा मागचा व्हिडिओ पाहू शकतो. तर आजचा टॉपिक आहे 5 एलिमेंट्स ऑफ अकाउंट्स, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे बनवण्यासाठी 5 अकाउंट लागतात. तर ते 5 अकाउंट कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूया. तर या 5 घटकांमध्ये पहिला एलिमेंट आपण ॲसेट म्हणजे नक्की काय? ॲसेट म्हणजे नक्की काय? आपण हे आता बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे अकाउंटिंगमध्ये आपण जे पण काही करतो ते बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करतो. म्हणजे बिझनेसच्या दृष्टिकोनाने आपण बघतो आणि त्याच्यानुसार आपण अकाउंटिंग करतो. तर त्याच्यानुसार ॲसेट म्हणजे नक्की काय? म्हणजे ॲसेट म्हणजे बिझनेसकडे असलेली अशी कोणती गोष्ट जी बिझनेस यूज करतोय, म्हणजे ती आत्ता पण यूज करतो आणि फ्युचरमध्ये पण यूज करणार आहे आणि जी त्याच्यावरती पूर्ण अधिकार हा बिझनेसचा आहे, ती म्हणजे ॲसेट. आणि त्याच्या ॲसेटमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक करंट ॲसेट आणि एक फिक्स्ड ॲसेट. फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय? फर्निचर, लँड, कम्प्युटर हे फिक्स्ड ॲसेट. आणि करंट ॲसेट म्हणजे काय? जे म्हणजे कॅश, स्टॉक्स, आपल्या बिझनेसचा कोणता स्टॉक असेल ते स्टॉक, डेटर्स म्हणजे काय? कस्टमर, आपण ज्या कस्टमरला सर्व्हिस दिली आहे किंवा त्या कस्टमरला आपण आपला माल विकला आहे पण त्याच्याकडून पैसे अजून येणं बाकी आहे, असे हे जे कोण असतात त्याला आपण कस्टमर किंवा डेटर्स असं बोलतो. तर ते आपल्या करंट ॲसेटमध्ये येतात. तर हे पूर्ण ॲसेट झाले. हे दुसरा एलिमेंट म्हणजे लायबिलिटीज म्हणजे नक्की काय? लायबिलिटीज म्हणजे बिझनेसला आता किंवा भविष्यामध्ये गोष्ट काही रिटर्न करणे आहे किंवा परत देणे आहे, त्याला आपण लायबिलिटीज असे बोलतो. म्हणजे उदाहरणार्थ लोन, आपल्या बिझनेसने कोणतं लोन घेतलं आहे, कोणाकडून तरी उधारीवरती माल किंवा सर्व्हिस घेतली आहे, त्याला ते फ्युचरमध्ये 2 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर किंवा त्याच्याहून जास्त काळानंतर त्याला परत करणे आहे. तर ते लायबिलिटीज म्हणून आपण बोलतो त्याला. तिसरा एलिमेंट म्हणजे कॅपिटल. म्हणजे नक्की काय? मालमत्ता म्हणजे कंपनीच्या मालकाने कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक, याला आपण कॅपिटल असे बोलतो. आणि हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच जातं. तर सगळ्यांना सुरुवातीला जे काही नवीन आहेत त्यांना हा प्रश्न नेहमीच पडेल की अरे कंपनीमध्ये तर कॅश, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट आली आहे, मग ते आपण लायबिलिटी साईडला का ठेवतो? लायबिलिटी साईडला का मानतो? तर बिझनेस हे आपण एक वेगळी व्यक्ती असं मानतो आणि बिझनेसचा ओनर त्याला आपण एक वेगळं ट्रीट करतो की हा वेगळा पर्सन आहे, वेगळी व्यक्ती आहे असं ट्रीट करतो. तर आपल्याला अकाउंटंट म्हणून आपल्याला बिझनेसच्या दृष्टिकोनाने बघायचं. तर बिझनेसच्या दृष्टिकोनाने आपल्याला कंपनीच्या मालकाने एक रक्कम दिली ती आपल्याला कंपनीच्या मालकाला कधी ना कधी परत करायची आहे, मग त्यासाठी ती लायबिलिटी साईडला येते. चौथा घटक इन्कम किंवा रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न म्हणजे काय? आपण आपल्या बिझनेसमध्ये कोणती गोष्ट विकली आहे, कोणती गोष्ट विकली आहे किंवा कोणत्या गोष्टीची सर्व्हिस दिली आहे, त्याच्या बिहाफमध्ये आपल्याला जे काही आलं आहे ते आपलं उत्पन्न किंवा आपला रेव्हेन्यू असं आपण मानतो.
उदाहरणार्थ आपला सेल्स, आपला जो काही दिवसभराचा सेल झाला त्याला आपण आपलं उत्पन्न मानतो किंवा आपण कोणाला काहीतरी सर्व्हिस दिली आहे तर त्या सर्व्हिसच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला जे काही पैसे आलेत त्याला आपण आपला रेव्हेन्यू असं मानतो. आणि हे रेव्हेन्यू आणि हे उत्पन्न प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला येतात. त्यानंतर शेवटचा म्हणजे पाचवा घटक म्हणजे एक्सपेन्सेस म्हणजे काय आहे? कंपनीसाठी व्यवसायामध्ये केलेले जे काही व्यवसाय चालवण्यासाठी केलेले जे काही खर्च असतात त्याला आपण एक्सपेन्सेस असे म्हणतो. आता आपण हे 5 एलिमेंट तर शिकलो. हे 5 एलिमेंट आपण वापरत केव्हा आणतो? आपण जेव्हा हे जर्नल एंट्रीज करणार तर हे जर्नल एंट्रीज केल्यानंतर हे आपल्याला क्लासिफाय म्हणजे याचे वर्गीकरण करावं लागणार. तर आपण हे एक्सपेन्सेस हे खर्चांचे आपण वर्गीकरण ह्या 5 एलिमेंटमध्ये या 5 घटकांमध्ये करणार आणि त्या घटकांनुसार त्या ठिकाणी त्याचे वर्गीकरण होणार. म्हणजे एक्सपेन्सेस असेल, रेव्हेन्यू असेल तर ते प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाणार. लायबिलिटीज ॲसेट असेल तर ते बॅलन्स शीटमध्ये जाणार या प्रकारे. आणि अशा प्रकारे आपण आपली अकाउंटिंगची प्रोसेस कंप्लीट करणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवीन गोष्टी शिकण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.